नमस्कार, माझं नाव अनुराधा रोडे। मी इथे आज लोढा लक्झुरिया सोसायटीतून सेक्रेटरी म्हणून इथे आलेली आहे। हा जो डेटा सेंटर बनत आहे हा आमच्या सोसायटीच्या एक्झॅक्ट समोर त्या बाजूने आहे। 2 दिवसापूर्वी आयुक्तांबरोबर ह्या डेटा सेंटरच्या संदर्भात ॲमेझॉनची काही लोक रिप्रेझेंटेटिव्ह इथे आले होते। वेकअप ठाणेकर, रेसिडेंट्स फोरम ऑफ लोढा, रेसिडेंट्स फोरम ऑफ BAPA, क्लारामाउंट, वेस्टगेट, लक्झुरिया, कासा विवा या सगळ्या सोसायटीचे रिप्रेझेंटेटिव्ह ऑफिस बेअरर्स जाऊन आयुक्तांना भेटले। आणि जेव्हा हे डिस्कशन चालू होतं तेव्हा त्यांना सगळ्यांना फक्त एकच प्रश्न होता की ना आम्ही गव्हर्नमेंटच्या विरोधात आहोत ना आम्ही कुठल्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात आहोत। जी डेव्हलपमेंट आमच्या देशामध्ये येते ती तुम्ही त्यांना आम्ही कुठल्याही CSRच्या विरोधात नाही आहे, पण हा जो डेटा सेंटर तुम्ही मिडल ऑफ ठाणे म्हणजे जो जागा तुम्ही निवडलेली आहे त्याच्या बाजूने लाखो लोक राहतात सध्या आणि ह्या लोकांचं आयुष्य पणाला तुम्ही लावताय। ऑलरेडी ठाण्यामध्ये भरपूर रिसोर्स क्रंच आहे। एकदा लाईट गेली तर एक ग्रीड निघून जातो। 422 मेगावॅटचा हा डेटा सेंटर जो आहे त्याचं हीट कन्व्हर्जन सुद्धा तेवढंच असणार आहे। आजूबाजूच्या लोकांना तेवढेच हीटचा परिणाम भोगावा लागणार आहे। 193 जनरेटर्स ह्या डेटा सेंटरला बॅकअप म्हणून आणलेले आहेत जे डिझेल जनरेटर असणार आहेत आणि त्यांची हीट जवळपास 80,000 AC जेव्हा लावलेले असतात तशा टाईपची हीट जनरेट होणार आहे। ते लोक सांगतात की आम्ही ह्या डेटा सेंटरसाठी पाणी वापरणार नाहीये। पाणी नाही वापरणार तर तुम्ही एअर कूलंट वापरणार आहात। एअर कूलंट म्हणजे काय की एक प्रकारे लावलेला AC तुम्ही आत थंड होताय आणि बाहेर गरम होतंय। हे आणि त्यांचा जो फेज 2चा जो ॲमेझॉनचा डेटा सेंटर इथे येतोय तो जवळपास 72 मीटर्सचा डेटा सेंटर आहे आणि तो जेव्हा म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 22 बिल्डिंग फ्लोअरची जी बिल्डिंग असते त्या 22 फ्लोअरची बिल्डिंग जेव्हा उभी राहील आणि त्याच्यावरती 5 फ्लोअरची बिल्डिंग ते हवा तिथे सोडावी लागेल म्हणजे हा सगळा धूर जो डिझेलचा आहे खाली येणार आहे। दुसरी गोष्ट, या डेटा सेंटरला बाहेरून सगळ्या प्रकारे लाईट्स लावलेल्या होतील म्हणजे ह्या एरियामध्ये कधीही अंधार पडणार नाही। तुम्ही हा विचार करत नाही की लॉंग टर्ममध्ये जेव्हा लोक इथं राहतील रात्रभर दरवाजे बंद करून खिडक्या बंद करून राहणं पॉसिबल आहे का? ही हीट दिवसभर जी घरामध्ये येईल, डिझेल जी तिथे साठवलं जाईल। आता तुम्ही सांगा, आपण जेव्हा एक डिझेल जनरेटर सोसायटीसाठी वापरतो तेव्हा 1 तास वापरण्यासाठी त्याला 1000 लिटर डिझेल लागतं। 193 डिझेल जनरेटर जेव्हा एका वेळेला पेटतील, कारण 422 मेगावॅट जवळपास 2 लाख लिटर एका तासासाठी, समजा 2 तासासाठी ब्लॅकआउट झाला तर 4 ते 5 लाख लिटर डिझेल इथे साठवलं जाईल। म्हणजे एक प्रकारे तुम्ही 0 मीटर बाळकुम गाव, हे जे बाळकुम गावाचे लोक जे आलेले आहेत त्यांच्यापासून 0 मीटरवर जवळपास 3 लाख लिटर डिझेल तिथे साठवलं जाणार आहे कंटिन्युअसली 24/7 इथून पुढे आयुष्यभर। तुम्ही कोण जबाबदारी घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची? हां, ग्राउंड वॉटर तुम्ही म्हणताय की आम्ही आमचा स्वतःचा एक इलेक्ट्रिसिटी ग्रीड सरकारकडून घेतोय। आमचा ग्रीडच आम्हाला पुरत नाही आहे। दिवस रात्र आमच्या इथे लाईट जाती आहे, मग तुम्ही नवीन ग्रीड घेताय, कुठून लाईट पुरवणार आहे? कुठेतरी ती लाईट जनरेट होते, कुठेतरी त्या पाण्यावर प्रोसेस होणार आहे आणि मग इलेक्ट्रिसिटी येणार आहे। ती आमच्याच ठाण्याची आहे, इथल्याच कुठल्या तरी धरणामध्ये ती लाईट जनरेट होईल आणि ती इथे पोहोचवली जाईल। तुम्ही नवीन ग्रीड घेतला पण रिसोर्स तर तुम्ही ठाण्याचाच वापरताय, लाईट असो, पाणी असो, जागा असो, आणि आमच्या मुलांचा विचार तुम्ही करत नाही आहे। या एरियामध्ये 176 मीटरवर ॲमेझॉनच्या डेटानुसार 176 मीटरवर लोढा स्कूल आहे, अरुणोदय स्कूल आहे, TMCचं स्कूल आहे, कन्नड विद्यालय आहे नाल्याच्या बाजूला, कुणीही त्याबद्दल विचार करत नाही आहे। बरेच रिजनल स्कूल आहेत, ग्रामीण विद्यालय आहे, अशी जी स्कूल आहेत त्याच्यामध्ये राहणारी मुलं दिवस रात्र ह्या डेटा सेंटरला एक्सपोज होणार आहेत। पाऊल असं असणार आहे की जर जे डेटा सेंटर 2 दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये न्यूज होती की न्यूयॉर्कने डेटा सेंटर बंद केले पुढच्या 1 वर्षासाठी, जर ते डेटा सेंटर तिथल्या नागरिकांसाठी सेफ नाही आहे तर ह्या नागरिकांसाठी कसं सेफ आहे? तर नागरिक तर रस्त्यावर उतरणारच ना। तुम्ही म्हणजे त्यांची लाईफ आमच्या लाईफपेक्षा खूप महत्त्वाची आहे का भारतातल्या लोकांच्या लाईफपेक्षा? तुम्हाला इंडस्ट्रीयल झोन आहेत, तुम्ही ते जा, आपल्या सरकारकडे MIDCs आहेत, इंडस्ट्रीयल एरियाज आहेत, तिथे जर डेटा सेंटर टाकले तर हे लोक नाही म्हणणार आहेत का? इथे ऑलरेडी एक केमिकल इंडस्ट्री होती क्लॅरियंट नावाची, जिच्यामुळे माळकुम गावातल्या लोकांना त्रास होत होता म्हणून ती इंडस्ट्री बंद करून 6 वर्ष ती जागा मोकळी करण्यात आली होती, बरोबर? हां, आणि ही जागा आता परत तुम्ही एका इंडस्ट्रीला देताय आणि ते पण AI डेटा सेंटर आहे। हे नॉर्मल डेटा सेंटर नाही आहे जे जुन्या काळामध्ये डेटा सेंटर असायचं, हे AI डेटा सेंटर आहे। प्रत्येक क्वेरी जी डेटासाठी टाकली जाईल त्याच्यासाठी पाण्याचा वापर हा होणार आहे कुठल्या ना कुठल्या मार्गाने। तुम्ही म्हणताय सीवेज वॉटर वापरणार आहे, कोपरीमध्ये आमचा सीवेज प्लांट आहे, किती आपण प्रोडक्शन होतं सीवेज वॉटरमधून हे सगळ्या ठाणेकरांना माहिती आहे। म्हणून हा ठाणेकर नागरिकांचा हा एकच प्रश्न आहे की रेसिडेन्शियल एरिया का? आणि हाच प्रश्न वेकअप ठाणेकरचा आहे, हाच प्रश्न लोढातल्या नागरिकांचा आहे। धन्यवाद।